संपला अंधार, संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उजेला, संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उजेला, लागल्या वाटा दिसाया. डॉक्टर अनिल काकोडकर, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर जे होते आता नाही आहेत, उपस्थित अतिथीगण, बंधू व भगिनी, आजच्या मराठी विज्ञान परिषदेच्या 50व्या अधिवेशनाला आमंत्रित केल्याबद्दल मी आपला आभारी आहे. सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. मी ज्या विषयावर बोलणार आहे त्याचे शीर्षक आहे आपल्यासमोर, भविष्यात अक्षय ऊर्जा स्रोत भारताला पर्याप्त वीज पुरवू शकतील का. दरवेळेला आपण लेक्चर देतो तेव्हा काहीतरी नवीन शिकतो. आज मला पहिल्यांदाच कळलं की हा पॉइंटर या स्क्रीनवर काही उपयोगाचा नाही. सो एज्युकेशन मस्ट ऑलवेज गो ऑन. आपलं शिक्षण कधीच संपत नाही, पण त्याशिवाय काही त्रास होणार नाही विशेष. तर या आजच्या व्याख्यानाची रूपरेषा मी तुम्हाला दाखवतो. मी पहिल्यांदा विषयाची ओळख करून देईन, भविष्यात भारताला लागणाऱ्या विजेच्या प्रमाणाचे अनुमान देईन, मग अक्षय ऊर्जा स्रोत आणि त्यांचे सामर्थ्य, मग अक्षय ऊर्जा स्रोत वापरण्यात काय काय तांत्रिक आव्हानं आत्ता तरी आपल्यासमोर आहेत त्याच्याबद्दल थोडंसं बोलीन, आणि शेवटला एकूण निष्कर्ष काय आहे या व्याख्यानाचा तो मी त्याच्याबद्दल बोलीन. तर विषयाची ओळख पहिल्यांदा. आज भारताची विजेची गरज फॉसिल इंधनं म्हणजे कोळसा, तेल, नैसर्गिक वायू, अणुऊर्जा आणि अक्षय ऊर्जा स्रोत पुरवतात. भविष्य काळात म्हणजे आजपासून 100 किंवा त्याहून अधिक काळानंतर आपला फॉसिल इंधनाचा साठा संपत आला असेल, नाहीतर संपला असेल. आपला म्हणजे आपल्या देशाचाच नाही तर जगात. आपल्याला अणुऊर्जा किंवा अक्षय ऊर्जा या विकल्पांचा विचार करणे अनिवार्य होईल. हेच दोन ऑल्टरनेटिव्स आपल्यासमोर असतील का दोघे मिळून असतील. तर प्रश्न आपल्यासमोर आहे जो मी टायटल शीर्षकात दिला होता, भविष्यात अक्षय ऊर्जा स्रोत आपल्याला पर्याप्त वीज पुरवू शकतील का. आपण हा प्रश्न का विचारत आहोत, कारण अक्षय स्रोत कधी संपत नाहीत. अक्षय स्रोत वापरले की आपला विकास, आपलं डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट होऊ शकते. म्हणून या भाषणात, या अभ्यासातले निष्कर्ष महत्त्वाचे आहेत. आता आजचे चित्र काय आहे ते आपण पहिल्यांदा बघूया. आजचे चित्र, आज आपली क्षमता 261,000 मेगावॉट आहे. हे आकडे एक 9-10 महिन्यापूर्वीचे आहेत, पण आज जरी धरलं तरी 270,000 मेगावॉट असेल. या क्षमतेतून आपलं वार्षिक उत्पादन 900 ते 1000 टेरावॉट आवर्स आहे. 1001 टेरावॉट्स असा एक राऊंड नंबर आपण लक्षात ठेवूया. म्हणजे पहिला आकडा पॉवरचा होता, दुसरा आकडा ऊर्जेचा म्हणजे एनर्जीचा आहे. आणि ह्या 1000 टेरावॉट आवर्समधला वाटा 80% फॉसिल इंधनं देतात, अणुऊर्जा 3% देतं आणि अक्षय स्रोत 17% देतात. त्या 17% पैकी 13% साधारणपणे जलविद्युत केंद्र देतात,
बाकीचे 4% सौर ऊर्जा, वायू ऊर्जा वगैरे देतात. हे आजचे चित्र आहे. आणि जर आपण त्या 1000 टेरावॉट आवर्सला आपल्या लोकसंख्येने डिवाईड केले तर वार्षिक प्रत्येकी सरासर निर्मिती आज भारतात 800-850 किलोवॉट आवर्स आहे. इतकी युनिट्स आहे. दर नागरिकाला इतकी वीज मिळते. त्याचा अर्थ नाही की इतकी वीज तो घरी वापरतो. त्याचा अर्थ आहे की जे काय त्याचं रोजचं जीवन आहे आणि घरचंही जीवन आहे त्याच्यात इतकी वीज त्याला लागते. निरनिराळे क्षेत्र ज्यांचा मी उल्लेख नंतर करीन. आता हा आकडा 850 हा फार लहान आहे. जर तुलना करायची असेल तर अमेरिकेला दर नागरिकाला दर वर्षात 12,000 किलोवॉट आवर्स मिळते. युरोपमध्ये फ्रान्स आणि जर्मनीचं उदाहरण घेतलं तर दर नागरिकाला तिथे 7,000 ते 8,000 किलोवॉट आवर्स मिळते. म्हणून 850 ही अगदी कमी वीज मिळते आपल्या नागरिकांना. ह्याच्याबद्दल काहीच हे नाही आहे, वादविवाद नाही. बरीच वाढली पाहिजे. आता भविष्यात भारताला मग लागणाऱ्या विजेचं प्रमाणाचं आपल्याला काहीतरी अनुमान दिलं पाहिजे. 850 तर कमी आहे, किती पाहिजे? त्याच्यावर बऱ्याच लोकांनी संशोधन केलं आहे. बरेच पेपर्स, लेख लिहिले गेले आहेत. आणि मी थोडक्यात त्यांच्याबद्दल सांगतो. तर आपण पहिल्यांदा प्रत्येक व्यक्तीची विजेची वार्षिक आवश्यकता याच्यावर बोलूया. मग भविष्यात देशाला विजेची एकूण गरज किती आहे त्याच्यावर बोलूया. आणि मग शेवटी देशाच्या प्रत्येक स्तरात समतायुक्त म्हणजे इक्विटेबल वितरणाची आवश्यकता याच्यावर थोडं बोलूया. आता दर व्यक्तीची विजेची वार्षिक गरज, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो मीन ॲन्युअल पर कॅपिटा नीड ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर मीनचा एम धरला आणि ॲन्युअलचा ए घेतला, कॅपिटाचा सी घेतला आणि इलेक्ट्रिसिटीचा ई घेतला तर MACE असा शॉर्ट फॉर्म होतो. तर तो मी वापरीन आत्ता पुढे बोलताना. तर दर व्यक्तीची विजेची वार्षिक गरज मेस याचे अनुमान काय आहे? एक अनुमान, एक एस्टिमेट प्राध्यापक अमूल्य रेड्डी व त्यांच्या त्या सहयोगांचे विस्तृत अनुसंधानावरून मिळते. प्राध्यापक अमूल्य रेड्डी हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये बरेच वर्ष होते. आणि हे जे अनुसंधान केले ते त्यांनी एकट्यानेच केले नाही, म्हणजे बँगलोरमध्येच केले नाही, पण 4 देशात केले होतं. स्वीडन, भारतात, USA आणि ब्राझील. आणि 4 देशांचे आकडे जोडून बरेच वर्ष हे अनुसंधान करून त्यांनी काही आकडे गोळा केले. आणि एका शॉर्ट फॉर्ममध्ये या टेबलमध्ये हे दिलेले आहे. तर वेगळे क्षेत्र काय आहेत? पहिला घरगुती वापर म्हणजे जे आपण घरी खर्च करतो, रेसिडेन्शियल. दुसरा व्यावसायिक म्हणजे कमर्शियल. तिसरं दळणवळण म्हणजे ट्रान्सपोर्टेशन. चौथा औद्योगिक म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग. आणि शेवटचा शेती म्हणजे ॲग्रिकल्चर, बांधकाम म्हणजे कन्स्ट्रक्शन आणि खाणकाम म्हणजे मायनिंग. अशा क्षेत्रात किती वीज लागते आणि त्या देशाचा विजेचा वापर किती आहे आणि त्याच्यावरून लोकसंख्या वापरून दर व्यक्तीला किती लागते असा याचा अंदाज मिळतो. एकूण सगळ्या आकड्यांच्याकडे जास्ती बघायची जरूर नाही. शेवटचा आकडा महत्त्वाचा आहे. एकूण सरासर गरज 1,840 किलोवॉट आवर्स असा त्यांनी अंदाज दिला. हा मेसचा किमान अंदाज आहे. इट्स अ मिनिमम रिक्वायरमेंट. ही एक तऱ्हा झाली. म्हणजे ह्याच्यावरून एक अंदाज येतो की आपल्याला आत्ता 850 आहेत, हे तर कमीत कमी आपल्याला पुरवलं पाहिजे भविष्यात. पुढे जाऊ. दुसरा एक
उपाय म्हणजे दुसऱ्या एका तऱ्हेने एस्टिमेट केलेला आहे, म्हणजे मानव विकास निर्देशांक वापरून, म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स वापरून, ज्याला HDI म्हणतात, एक एस्टिमेट केलेला आहे. आता HDI हा देशाची सुस्थिती मोजण्याचा एक व्याप्त मापदंड आहे आणि बराच वापरला जातो हल्ली. त्याची रेंज 0 ते 1 असते. भारताचा वर्तमान HDI नुसता 0.6 आहे, कमी आहे. HDI व मेस मध्ये चांगला परस्पर संबंध म्हणजे कोरिलेशन आढळतो. जर आपण दर देशाचं HDI आकडा घेतला आणि मेसचा आकडा घेतला आणि एक ग्राफ काढला, तर असं दिसतं की एक तऱ्हेचा कर्व मिळतो. पुढचं, आणि मी हे चित्र ही आकृती दाखवतोय, ज्याच्यात ते व्हेरिएशन दिसतं. आपल्याला काय दिसतं? मेसचं मूल्य वाढलं की HDIचं मूल्यही वाढते. ते तर दिसतंच आहे. मेस आहे एक्स ॲक्सिसवर आणि HDI वाय ॲक्सिसवर येते. ते दिसतं पहिलं. असे दिसून येते याशिवाय की मेसचे मूल्य 4000च्या आसपास आले, एक्स ॲक्सिसवर 4000 घेतले, तर HDIचं मूल्य 0.9 अप्रॉक्सिमेटली होते. आणि त्यापुढे मेसचे मूल्य वाढले तरी HDIचे मूल्य फारसे वाढत नाही. 0.9, 0.91, 0.92, 0.93 एवढ्यातच राहते. हे आपण सगळ्या देशांचा डेटा घेतला आणि असा ग्राफ काढला तर दिसते. या ग्राफमध्ये थोडा स्कॅटर आहेच, पण तो आपल्याला काही इतकं महत्त्वाचं नाही त्याबद्दल बोलण्याचं. म्हणून हा ग्राफ जर बघितला आपण या आकृतीतला, तर मग आपण काय हे देऊ शकतो ॲडवाईस? दीर्घावधीत भारताने किती मेस गाठण्याचे ध्येय ठेवावे? काटकसरीच्या आवश्यकतेकडे पाहता काहींच्या मतानुसार भारताने 1840 किलोवॉट आवर्स दरवर्षी एवढे मेस गाठण्याचे ध्येय ठेवावे. ही संख्या भारतातील जनतेला साधे परंतु चांगले जीवनस्तर प्रदान करेल, हे एक अनुमान आहे. हे सांगायचं म्हणजे गांधीयन फिलॉसॉफी असली तर तुम्ही हे फॉलो कराल, हे पुरेल तुम्हाला, पण साधे जीवन पाहिजे. परंतु बहुतेकांचे मत असे आहे की भारताने कमीत कमी 4000 किलोवॉट आवर्स एवढे मेस गाठण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून HDI सुद्धा 0.9 पर्यंत पोहोचेल. म्हणून हे दोन अनुमान आपल्या समोर आहेत. मी तर 4000वर थांबलो इथे, पण कित्येकदा बरेच जणांनी मला सांगितलं आहे की आपलं लक्ष 4000 सुद्धा कमीच आहे, 6000 7000 असायला पाहिजे. आणि त्यांचं म्हणणं आहे, हम किसी से कम नहीं. जर युरोपमध्ये 7 आणि 8000 असू शकतं तर आपलं का नाही? ते एक दृष्टीने तेही बरोबर आहे. म्हणून मी काही या गोष्टीवर पोझिशन अशी घेणार नाही आहे, पण सांगतो की हे असे अंदाज आपल्यासमोर आहेत. पुढे 50 ते 60 वर्षानंतर भारताची लोकसंख्या 170 कोटीच्या जवळपास स्थिरावण्याचे अनुमान आहे. तिथे टायपिंगची चूक आहे. आणखीन हे अंदाज आता या लेटेस्ट सेन्सस 2011च्या नंतर मोर ऑर लेस लोक ॲक्सेप्ट करत आहेत की 170 कोटीच्या आसपास आपली लोकसंख्या स्थिरावेल. तर हा जर आकडा आपण वापरला तर पुढच्या टेबलमध्ये दिसेल की जर दरडोई आवश्यकता 1840 असली, 170 कोटी लोकसंख्या असेल, तर भविष्यात एकूण आवश्यकता 3128 टेरावॉट आवर्सची झाली. आणि जर 4000 एस्टिमेट आपण ॲक्सेप्ट केला तर तीच लोकसंख्या धरली तर 6800 टेरावॉट आवर्स आपल्याला एक 40-50 वर्षांनी नक्की लागतील. आत्ताची
आत्ताचे उत्पादन 1000 टेरावॉट आवर्स आहे. म्हणजे 40-50 वर्षांनी जेव्हा आकडे स्थिरावतील तेव्हा आपल्याला त्याच्या 7 पटीने वीज उत्पादन लागेल कमीत कमी, जर आपण 4000 ॲक्सेप्ट केलं तर. पुढे जाऊया. तर हे एक चित्र आहे जे मी काढलं आहे, अंदाज द्यायला की कसं पिक्चर चेंज होणार आहे भविष्यात. आता ह्या वेळेला मला खरं पॉइंटर पाहिजे होता, पण 2014 तुम्ही बघाल, पहिलं जिथे ग्राफ सुरू होत आहेत ते आत्ताची परिस्थिती. 1001 टेरावॉट आवर्स ते उत्पादन आहे आणि त्याच्यातील तो वरचा ग्राफ झाला आणि लाल ग्राफ आहे फॉसिल फ्युएल्स जे आपल्याला त्यांच्यापासून जे उत्पादन मिळतं आहे. आणि तुम्ही बघाल की 1000 टेरावॉट आवर्समधून 800 काहीतरी फॉसिल फ्युएल्स आपल्याला देत आहेत. पुढे जाऊन वरचा ग्राफ बघितला तर आपल्याला दिसतं की 40-50 वर्षानंतर आपण 6800वर पोचायला पाहिजे आणि त्याच्यानंतर फारसा फरक होणार नाही. पण फॉसिल फ्युएल्स तर संपत आहेत. आत्ता आपण जरी 80% आपली वीज फॉसिल फ्युएल्सपासून मिळवतोय तरी केव्हा ना केव्हा तरी ते संपणार आहेत. आणि ती वेळ त्या मॅक्सिमम लाल ग्राफमध्ये मॅक्सिमम जे दिसतंय तेव्हा होणार आहे. आणखीन ते असं दिसतं की कमीत कमी 40, 50, 60 वर्ष तरी आपले उत्पादन फॉसिल फ्युएल्सचे उत्पादन वर अवलंबून राहणार आहे. त्यानंतर मात्र फॉसिल फ्युएल्सचं कॉन्ट्रीब्युशन कमी होत जाईल आणि 100-150 वर्षानंतर अगदी शून्यावर पोचेल. त्यावेळी म्हणजे 2100 पुढच्या ह्याच्यात 100-150 वर्षानंतर रिन्युएबल एनर्जी म्हणजे अक्षय स्रोत आणि अणुऊर्जा यांनी आपला विजेचा पुरवठा दिला पाहिजे. आणि तुम्ही बघाल मधला जो ग्राफ आहे हिरव्या रंगाचा, त्याच्या पुढे एक प्रश्नचिन्ह ठेवला आहे, कारण आपल्याला अजूनही माहीत नाही आहे किती त्याच्यातला पुरवठा अणुऊर्जा देणार आहे आणि किती पुरवठा त्याच्यातला रिन्युएबल एनर्जी आपल्याला देणार आहे. तो आपल्यासमोर दुसरा एक प्रश्न आहेच. आता आणखीन एक भाग त्याच्यात 4000 जरी आपण दर नागरिकाला दिले ती ॲव्हरेज व्हॅल्यू झाली. चालतंय कुठे हां अच्छा, जरी 4000 ॲव्हरेज व्हॅल्यू आपण प्रोव्हाइड केली सगळ्या देशाच्या नागरिकांना, तरी त्याचं वितरण कसं होत आहे, ते इक्विटेबल आहे की नाही, समतायुक्त आहे की नाही. आणि या संदर्भात एक रेफरन्स माझं देतो, जे 1 वर्षापूर्वी करंट सायन्समध्ये पेपर आला होता. नेक्स्ट. भारतातील जीवन स्तरात सुधार होण्यासाठी मेसच्या मूल्यात वृद्धी होणे अनिवार्य आहे, परंतु एवढेच पुरेसे नाही. त्या व्यतिरिक्त लोकांमध्ये वीज वितरणाच्या तपशिलाचा गंभीर विचार व्हायला हवा. प्रश्न आपल्या समोर आहे, हे वितरण न्यायपूर्ण आणि समतायुक्त आहे का? इज द प्रेझेंट डिस्ट्रीब्युशन जस्ट अँड इक्विटेबल? अभ्यास केल्यावर असे दिसून येते की आज वितरण फारच विषमतायुक्त म्हणजे इनइक्विटेबल आहे. 15% समाजाच्या वाटेला वर्षाला 100 किलोवॉट आवर्स सुद्धा येत नाही. आज 850 ॲव्हरेज आहे. 15% समाजाला त्याच्या वाटेला वर्षाला 100 किलोवॉट आवर्स सुद्धा येत नाही. ही सगळी जे लोक आहेत त्यांच्या घरी तर वीज नसतेच, पण त्यांच्या रोजच्या उद्योगातही विजेचा तितका वापर नाही. भविष्यात मेसचे मूल्य 4000 किलोवॉट आवर्स असायला हवे. या वाढीसहित वितरण समतायुक्त म्हणजे इक्विटेबल असायलाही हवे. आणि या मुद्द्यावर फारसे लोक बोलत नाहीत. जास्ती आपण ॲव्हरेजवर बोलतो.
आणि हे फार जरुरी आहे सांगायला की 4000 जरी झाले तरी स्थिती जर अशी राहिली की बऱ्याच लोकांना 1000 नाही तर 500 सुद्धा मिळालं नाही तर ते काही लोकांना ॲक्सेप्टेबल होणार नाही पुढे. आता ह्या ग्राफवरून दिसेल आजचं वितरण कसं आहे. या एका ग्राफवरून दाखवतो मी तुम्हाला आणि तुम्हाला दिसेल हे जे डिस्ट्रीब्युशन वितरण सध्या आहे 15 ॲव्हरेज व्हॅल्यू 850 साधारणपणे दिसतीये तुम्हाला तिथे. आणखीन जर आपण ह्या ग्राफचं एरिया बघितली क्षेत्रफळ बघितलं तर असं दिसून येते की 15% लोकांना 100 सुद्धा किलोवॉट सुद्धा मिळत नाही. पुढे जा पुढे जा पुढे. हां, आता भविष्यात जर आपल्याला वितरण समतायुक्त पाहिजे असेल तर या ग्राफचा जो आकार असा स्क्यूड होता पहिल्या ग्राफचा तर त्याच्याऐवजी नंबर 2 ग्राफ जो दिसतोय म्हणजे 0हून सुरू होऊन वर जाऊन एक कमाल व्हॅल्यू अटेंड करून खाली जातो ह्या तऱ्हेचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला जरुरी आहे. मी आत्ता यांच्याबद्दल डिटेलमध्ये काही सांगत नाही, एवढीच कल्पना देतो की सध्याचं वितरणचा आकार सध्याच्या आकारापासून ह्या आकाराच्याकडे गेलं पाहिजे म्हणजे सगळ्यांना जरा समतायुक्त डिस्ट्रीब्युशन मिळेल. पुढे पुढे. आता आपण मुख्य मुद्द्यावर जाऊ. अक्षय ऊर्जा स्रोत व त्यांचे सामर्थ्य काय आहे, त्यांचे पोटेन्शियल काय आहे. प्रमुख साधने आहेत सौर ऊर्जा, फोटोव्होल्टेक आणि थर्मल, जलविद्युत ऊर्जा, वायू ऊर्जा, जैविक ऊर्जा म्हणजे बायोमास. हे प्रमुख साधनं आपल्यासमोर आहेत. नेक्स्ट. सौर ऊर्जा, फोटोव्होल्टेक आणि थर्मल सध्याची क्षमता फोटोव्होल्टेकमध्ये अंदाजे 4000 मेगावॉट आहे. मी राऊंड ऑफ केला आहे नंबर आत्ता. थर्मलमध्ये फारच कमी आहे, 201 मेगावॉट आहे. त्याच्यातसुद्धा अजूनही 1-2 प्लांट्स जे उभारले गेले आहेत ते अजूनही जितके पाहिजे तितके चांगले तऱ्हेने चालत नाही आहेत. काही मुद्दे मात्र मांडायचे आहेत तुमच्यासमोर. पहिलं म्हणजे प्रारंभिक खर्च, इनिशियल एक्सपेंडिचर. फोटोव्होल्टेकमध्ये सध्याचा खर्च दर मेगावॉट करता 8 ते 10 कोटी दर मेगावॉटला खर्च येतोय. तुलनेत आत्ता जर तुम्हाला तुलना करायची असेल तर कोळशात आपण जर एक पॉवर स्टेशन बांधले तर साधारणपणे 5 ते 6 कोटी जास्तीत जास्त खर्च येतो पर मेगावॉट. थर्मलमध्ये कमीत कमी 16 ते 20 कोटी मेगावॉट सोलर थर्मलमध्ये आत्ता लागतोय. जास्तीच लागेल पण कमी नाही लागणार. आणि त्याचं कारण सिद्ध आहे, आत्ता फार कमी अजूनही आपण पॉवर प्लांट्स बनवले आहेत. आणि दुसरा मुद्दा जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे सौर ऊर्जा दिवसातून फक्त 7 ते 8 तास नाही तर 9 तास उपलब्ध असते. पुढे. तर हे एक चित्र आपल्यासमोर आकृती आहे, ग्राफ आहे. एका सामान्य निरभ्र दिनी सोलर रेडिएशनमध्ये काय तफावत आहे, काय व्हेरिएशन आहे ती दाखवली गेली आहे. ढग नाही आहेत आकाशात. सकाळी 7 वाजता साधारणपणे सूर्योदय होतो. सोलर रेडिएशन वाढत जाते. दुपारी 1 वाजता, 12, 1, 2 वाजता मॅक्सिमम व्हॅल्यू येते आणि मग पुन्हा खाली येत संध्याकाळी 6-7 वाजता सूर्य अस्त होतो. टिपिकल व्हेरिएशन दाखवलं आहे. दाखवायला की आपल्याला सोलर रेडिएशन म्हणजे दिवसातून 8-9 तासच असते हे लक्षात घ्यायला पाहिजे, पण पुढे याचा मी उल्लेख करणार आहे. आणि हा चांगला दिवस जर निरभ्र दिवस, ढगात ढग नाहीत वगैरे, जर तसं नसलं, आभाळ असलं तर त्याच्यापेक्षा कमी रेडिएशन मिळेल हे तर सिद्धच आहे. पुढचं. आता सध्याच्या टेक्नॉलॉजीवर बघितलं, एफिशियन्सी बघितली आपण फोटोव्होल्टेक सेल्सची,
तर 1 मेगावॉट वीज निर्मिण्यासाठी 2 हेक्टर मोकळी जमीन लागते. वीज उत्पादनासाठी आपण कोणतीही जमीन वापरू शकत नाही, केवळ पडीक नापीक जमीन वापरता येते. तेच सिद्ध आहे. शेती ज्याच्यावर होती तिथं जमीन वापरू शकत नाही. जिथे आपले हे आहेत, झाडं आहेत वगैरे, ती जमीन वापरू शकत नाही. नुसती जी जमीन वापरात येत नाही आहे, ॲरिड बॅरन लँड ज्याला म्हणतो, तीच आपण ह्याच्याकरता वापरू शकतो. संबंध देशात पडीक नापीक जमिनीचं क्षेत्रफळ 2 लाख स्क्वेअर किलोमीटर्स आहे. आता ही काय सगळी आपण वापरू शकतच नाही, पण समजा आपण 5% वापरली, जमीन वापरली, तर तो पहिला आकडा, पहिल्या ओळीत जो आकडा दिला होता तो वापरला, तर 5% वापरली तर 5 लाख मेगावॉटची क्षमता बसवता येईल. आता मी आत्ताच दाखवलं की 7-8 तासच ऊन असतं आणि म्हणून प्लांट लोड फॅक्टर जो असतो तो ह्या प्लांट्सना फार कमी असतो. 0.18, 0.2 एवढाच असतो. म्हणून तो प्लांट लोड फॅक्टर जर वापरला, 5 लाख मेगावॉट्सनी त्याला गुणलं आणि एका वर्षात आपल्याला 8,760 तास आहेत त्याच्याने गुणलं, तर तो शेवटचा आकडा 788 टेरावॉट आवर्स मिळतो. म्हणजे जर आपण 5% जमीन वापरता आली तर आपल्याला त्याच्यापासून 788 टेरावॉट आवर्स मिळू शकतील. इतकं उत्पादन मिळू शकेल. पुढच्या ह्याच्यात दाखवतो की समजा आपण 10% वापरली, जमीन वापरता आली, तर त्याच्या दुप्पट म्हणजे 1576 टेरावॉट आवर्स मिळू शकतील. आणि 20% तर त्याच्यापेक्षा जास्ती म्हणजे 3153 टेरावॉट आवर्स मिळू शकतील. आता हे बरंच उत्पादन आहे. लक्षात ठेवा की सध्या नुसतं 1000 टेरावॉट आवर्स संबंध देशाचं उत्पादन आहे. म्हणजे मी काय सांगतोय, केव्हा तरी 40-50 वर्षांनी जास्ती लागतील. 20% आपण आपली नापीक जमीन वापरली तर त्याच्यापासून आपल्याला 3000 थोडं वर टेरावॉट आवर्स मिळू शकतील. हा एक मोठा आकडा आहे. पुढे जाऊया. थोडासा ब्रेक घेतलेला बरा. फार ब्लॅक अँड व्हाईट आहे म्हणून एक फोटोग्राफ दाखवतो. 5 मेगावॉटचे सौर ऊर्जा वीज निर्मिती केंद्र पुलिवेंदुला आंध्र प्रदेशमध्ये सेटअप केलेलं आहे. त्याचं एक चित्र आहे, फोटो आहे. पुढचं हे 1 मेगावॉटचं डेमॉन्स्ट्रेशन प्लांट जे IIT मुंबईने उभारले, मागच्या वर्षी हे उभारले, गुरगावमध्ये दिल्लीच्या जवळ आहे. हे डेमॉन्स्ट्रेशन प्लांट आहे आणि तुम्हाला दिसेल की हे सगळे जे लांब लांब हे दिसत आहेत ते सगळे पॅराबॉलिक मिरर्स आहेत. आणखीन अगदी डिस्टन्समध्ये ती बिल्डिंग आहे, ती पॉवर स्टेशन आहे. वीज हीट सोलर रेडिएशनची आपण या पॅराबॉलिक मिरर्समधून कलेक्ट करतो. एक थर्मिक फ्लुइड ऑइल आहे, त्याला गरम करतो. त्याचं टेम्परेचर साधारणपणे 350 सेंटीग्रेड मिळते. ते गरम तेल पॉवर स्टेशनमध्ये जाऊन त्याच्यातून पाण्याची वाफ बनते आणि मग टर्बाईन रन करून इलेक्ट्रिक जनरेटरमधून वीज मिळते आणि ते ग्रीडमध्ये फीड करतात. तर ही एक कल्पना देण्याकरता की कसं हे पॉवर स्टेशन दिसते म्हणून हा फोटोग्राफ दाखवला. आता नेक्स्ट दुसऱ्या तऱ्हेने म्हणजे आपण वीज मिळवू शकतो फोटोव्होल्टेक्स कडून, म्हणजे आपण छतांचा वापर करू शकतो. साधारणतः घराच्या छतावर उभारलेल्या तंत्राची क्षमता 3 किलोवॉट असते. तुम्ही म्हणाल काय इतक्या वेळ मेगावॉट्स टेरावॉट्समध्ये बोलताय, किलोवॉट्सवर कशाला येतं? पण आता आपल्याजवळ घरं खूप आहेत, छतं खूप आहेत. जरी एक छतावरून 3 किलोवॉट्स आले तरी त्याच छतावरून 3 किलोवॉट्सहून विजेचे उत्पादन दरवर्षी 4.5 मेगावॉट आवर्स होऊ शकते. संबंध देशात असे किती तंत्र उभारण्याचा वाव आहे? 2070 भारतात अंदाज आहे की 42 कोटी घरे असतील असे अनुमान आहे.
अर्धी शहरात आणि अर्धी ग्रामीण भागात साधारणपणे. शहरात छतावर फारसे PV पॅनल्स उभारणे कठीण असते. कुठेही आपण उदाहरण घेतलं कोणत्याही शहरात तर ते दिसून येते की इकडे एक असे 2-3 आपण लावू शकतो, पण फारसं काही करू शकत नाही. ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त 10 कोटी म्हणजे 2 कोटी घरांवर पॅनल्स उभारता येतील जर आपण एक असम्पशन घेतलं तर. 2 कोटी म्हणजे जर शेवटचा कॉलम बघायचा, 2 कोटी घरांवर जर आपण छतांचा वापर केला तर त्याच्यावरून आपण 90 टेरावॉट आवर्स वार्षिक निर्मिती मिळू शकते. आणि जर तितकं नाही बसवता आले तर 1 कोटीवरून 45 टेरावॉट आवर्स आणि अर्ध्या कोटीहून 22 टेरावॉट आवर्स मिळू शकेल. जे अगोदरच्या दृष्टीने हे कमी वाटतील, पण दर टेरावॉट आवर जो मिळेल देशाला तो उपयोगाचा आहे. पुढे आता आपण जलविद्युत निर्मितीवर जरा बोलूया. एकंदर राखीव साठा देशात मोठ्या यंत्रणाद्वारे म्हणजे मोठ्या नदीत वगैरे जर बघितलं तर 148,700 मेगावॉट इतका साठा आहे. एस्टिमेट आहे की इतके मेगावॉट्स आपण जनरेट करू शकतो. लहान यंत्रणाद्वारे 15,000च्या आसपास मेगावॉट करू शकतो. हा अंदाज सेंट्रल वॉटर पॉवर कमिशन वगैरेच्या त्यांच्या स्टडीजमुळे मिळालेला आहे. आता किती वापर करू शकतो? सध्या आपण 25% साधारणपणे मोठ्या यंत्रणात वापर केलेला आहे. म्हणून देशाचं आत्ता तरी वीज निर्मिती साधारणपणे मेगावॉट्समध्ये 40,000 आहे मोठ्या यंत्रणात. समजा आपण 40% वापर केला आणि पुन्हा प्लांट लोड फॅक्टरने मल्टिप्लाय केले तर असे दिसून येते की 40%वरून आपल्याला 193 टेरावॉट आवर्स मिळू शकतील. जर 80% केले तर 386 टेरावॉट आवर्ससुद्धा मिळू शकतात. लहान संयंत्रांमधून 20, 30 नाहीतर 40 टेरावॉट आवर्स मिळू शकतील जर 40, 60 आणि 80% वापर. आता पुढच्या ह्याच्यावर वायू ऊर्जा जमिनीवर. गेल्या काही वर्षात पवनचक्क्या वापरून वीज निर्मितीत बरीच वाढ झाली आहे. सध्याची प्रस्थापित क्षमता 23,000 मेगावॉटच्या आसपास आहे. आता थोडी वाढली असेल, 6 महिन्यापूर्वीच हा आकडा आहे. अनुमान आहे की भारतातील संभाव्य क्षमता 20 लाख मेगावॉट्स इतकी आहे. हा आकडा एक 4-5 वर्षापूर्वीच आपल्याला मिळाला. त्याच्या आधी बहुतेकांची समजूत होती की देशाची क्षमता कमी आहे देशात, पण आता असं दिसून येते की बरीच क्षमता आहे. 20 लाख क्षमता आहे. मर्यादा मात्र एक आहे, वायू ऊर्जा दिवसातून 4 ते 5 तास उपलब्ध असते. ते एक लक्षात ठेवले पाहिजे नेहमी आपण. आणि पुढच्या ह्याच्यात आकृतीमध्ये व्हेरिएशन काय होते ते दिसतंय. गुरगावमध्ये जिथे आमचा सोलर प्लांट आहे तिथे डेटा घेतलेला आहे आणि दिसतं की दिवसभरात एका दिवशी वारं 1 मीटर पर सेकंडपासून 5-6 मीटर्सपर्यंत गेलं, पुन्हा खाली आला. पण 3-1 मीटर्सच्या वर जर बघितलं तर नुसते 5-6 तासच आहेत. साधारणपणे 3 मीटर्स पर सेकंड इतकी स्पीड लागते जर आपल्याला त्याच्यातून इकॉनॉमिकली पॉवर जनरेट करायची असेल वायूचक्कीमधून. नेक्स्ट, तर वायू ऊर्जा वापरून वीज निर्मिती जमिनीवर किती होऊ शकते? एकंदर सामर्थ्याचा वापर 20% केला तर 703 टेरावॉट आवर्स, 60% केला तर 2000 आणि 100 टेरावॉट आवर्स होऊ शकते. ही सुद्धा तुम्ही बघाल, जर 60% आपण वापर केला तर 2000 टेरावॉट आवर्स म्हणजे एक मोठा आकडा आहे. आता पुढे वायू ऊर्जा समुद्रावरही आपण त्याचं उत्पादन करू शकतो. अजूनही भारताने
समुद्राच्या वर म्हणजे आपला इकॉनॉमिक झोन 200 किलोमीटर बाहेर जातो किनाऱ्यापासून. तिथे आपण अजूनही विंड मशीन्स लावलेले नाहीत. पण डेन्मार्क, जर्मनी, इंग्लंड यांनी या गेल्या 5-6 वर्षात असे लावलेले आहेत. आणि इंडियाकरता एस्टिमेट आहे संभाव्य क्षमता की आपण 1100 टेरावॉट आवर्स असे मिळवू शकतो. काही कमी नाही आहे. पण पहिल्यांदा आपण जमिनीवर जे काय ते बहुतेक करू आणि मग पुढेही जाऊ असं दिसतंय. एकंदर सामर्थ्याचा वापर जरी 20% केला तरी 220 टेरावॉट आवर्स मिळू शकतात. 40 केला तर 440, 60 केला तर 660 टेरावॉट आवर्स. पुढे एक पवनचक्कीचं चित्र जमिनीवर, पवनचक्की नाही विंड फार्मचं म्हणायला पाहिजे कारण बरेच आहेत त्याच्यात चित्रात. आणि दुसरं हे समुद्रावर एकाचं फोटोग्राफ आहे. आता पुढचं बघूया. बायोमासपासून वीज निर्मिती किती होऊ शकेल. बायोमास आणि बायोमास वापरानंतर उरलेला अवशेष म्हणजे चोथा, शिल्लक भाग इत्यादी यांचा उपयोग वीज निर्मितीसाठी केला जातो. उदाहरणार्थ लाकडाचे तुकडे, भुस्सा, काड्या, बगास, काकवी, तांदूळाचे तडफळे वगैरे. प्रस्थापित क्षमता 4000 मेगावॉट्स आहे. एकंदर सामर्थ्य 23,000 मेगावॉट्स आहे असं आपली मिनिस्ट्री म्हणजे MNREचं म्हणणं आहे. आणि हे त्यांचं बहुतेक एस्टिमेट बरोबर आहे. सामर्थ्याचा पूर्णपणे जरी उपयोग केला तरी वार्षिक उत्पादन 60 टेरावॉट आवर्स मिळेल. कमी आहे पण जे मिळेल ते घ्यायला पाहिजे असं आपल्याला समजलं पाहिजे. आता हे सगळे आकडे जे मी दिले 4 साधनांच्या करता त्यांचं आपण आता बेरीज करूया पुढच्या टेबलमध्ये. भविष्यात भारतामध्ये अक्षय ऊर्जा स्रोतांपासून होणारे अनुमानित उत्पादन. आणि मी नुसती बेरीज केलेली आहे. काही लहानसहान आकडे आले आहेत जे निराळे आहेत मी दिल्यापासून. आत्ता त्याच्यावर विस्तार करायची जरूर नाही आहे. पण असं दिसून येते की जर आपण मिनिमम एस्टिमेट्स घेतले जे मी दिले आहेत तर 2000च्या आसपास टेरावॉट आवर्स मिळू शकतील. जर आपण मॅक्सिमम म्हणजे कमाल एस्टिमेट्स घेतले जे मी दिले तर 6514 टेरावॉट आवर्स मिळू शकतील असा आपला एस्टिमेट आपल्याला मिळतो. पुढे याच्यावर टिप्पणी. वार्षिक स्तरावर भविष्यात देशाची विजेची गरज 6800 टेरावॉट आवर्स होती जर आपण प्रत्येकी 4000 किलोवॉट आवर्स धरलं तर. आणि अक्षय ऊर्जा स्रोतांपासून उत्पादन 6500 टेरावॉट आवर्स. पण हे कमाल उत्पादन म्हणजे मॅक्सिमम उत्पादन यांचे आकडे एकमेकांजवळ तरी आहेत ही संतोषजनक गोष्ट आहे. आता ह्याचा अर्थ नाही की उद्या हे होणार आहे पण एक अंदाज तरी मी एक दिला आहे. ह्या अगोदर असा अंदाज दिलेला नव्हता. आणि समजा या अंदाजावरून कमाल आपला आकडा 1000 टेरावॉट आवर झाला असता तर आपण म्हटलं असतं हे बघा काही केलं तरी अक्षय ऊर्जा स्रोत काही आपलं काही पुरवठा काही आपला होणार नाही त्याच्यात. जर समजा या अंदाजावरून 50,000 टेरावॉट आवर झाला असतं तर आपण म्हटलं असतं वा अक्षय ऊर्जा स्रोतातच आपले सगळे आपण हे करावं. पुट ऑल आवर बेट्स ऑन इट. 6500 म्हणजे जे आपल्याला पाहिजे त्याच्या जवळ आहे पण सांगता येत नाही अजूनही. पण एवढं नक्की आहे की आपल्याला अक्षय ऊर्जा स्रोत महत्त्वाचा एक मुद्दा पुढे होणार आहे इन सप्लाईंग आवर एनर्जी नीड्स. प्रश्न मात्र आहे केवळ हे आकडे जुळणं पर्याप्त आहे का. म्हणजे मी काय सांगतोय 6800 गरज आहे, 6500 बहुतेक आपल्याला बहुतेक नाही तर चान्सेस आहे की मिळतील. हे जर जुळले तर झालं का काम आपलं. पुढे अक्षय ऊर्जा स्रोत वापरण्यात काय काय तांत्रिक आव्हानं आहेत त्याच्यावर थोडं बोलूया.
ऊर्जेची निकड म्हणजे डिमांड, गरज, व ऊर्जेचा पुरवठा म्हणजे सप्लाय यांचे नुसते वार्षिक आकडे जुळणे पुरेसे नाही. विजेची गरज भागविण्याकरता ती सतत म्हणजे 24/7 पुरवली जाणे आवश्यक आहे. कारण वीज ऊर्जा मोठ्या प्रमाणात साठवणे कठीण जाते. हे बऱ्याचशा लोकांना हे पटत नाही, म्हणून एक उदाहरण देतो. घराचे उदाहरण देतो, आपल्या सर्वांना म्हणजे लगेच कळेलच. मी आणि मिसेस दर महिन्याचं आपलं शॉपिंग करतो. बाजारात जाऊन महिन्याचे तांदूळ आणतो, महिन्याचा आटा आणतो, महिन्याला लागेलची डाळ आणतो. 1 किलो ह्याचे, 2 किलो ह्याचे, 1 किलो ह्याचं, अर्धा किलो ह्याचं वगैरे वगैरे आणतो आणि डब्यात ठेवतो. ते आपलं तो आपला साठा. आणि रोज त्याच्यातून 1 माप, अर्धा माप, हल्ली जेवण कमी झालं आहे, आम्ही दोघंच आहोत, तेवढंच घेऊन भात पोळ्या 4 करून, आणखीन थोडीशी आमटी डाळ करून आणि भाजी करून आमचं होतं. तर ह्या तऱ्हेने जसं आपण तांदूळ, आटा आणि डाळ साठा म्हणून ठेवू शकतो 1 महिन्याकरता, त्या तऱ्हेने वीज आपण 1 महिन्याकरता ठेवणं फार फार अवघड आहे. 1 महिन्याची वीज आणि रोज आपण आपल्याला लागेल तेवढी त्याच्यात काढून घेणं आत्ता तरी शक्य नाही देशाला. लहान ह्याच्यात साठवणं सोपं आहे, थोड्या मापात. पण 1 महिन्याची, 1 दिवसाची साठवणं अवघड जाईल. जर आपल्याला वीज वापरायची असेल, म्हणजे जी अक्षय ऊर्जा स्रोतातून मिळती, तर आपल्याला पुढे भविष्यात स्मार्ट ग्रिड्सकडे गेलं पाहिजे. सौर ऊर्जा आणि वायू ऊर्जा, आणि हे आपले प्रिन्सिपल कॉन्ट्रीब्युटर्स आहेत, हे मी सांगितलंच. म्हणजे भविष्यात हे स्रोत वारंवार खंडित होत असतात व त्यांचे प्रमाणसुद्धा वर खाली होत असते. म्हणजे पुढे विजेची संपूर्ण आवश्यकता जर मुख्यतः सौर ऊर्जा व वायू ऊर्जा वापरून भागवायची असेल, तर निश्चितच सध्याची आपली वीज प्रेषण यंत्रणा स्मार्ट ग्रिड्समध्ये परिवर्तित करावी लागेल. सध्याचे ग्रिड्स स्मार्ट ग्रिड्स नाहीत. स्मार्ट ग्रिड्स माहिती आणि संचार तंत्रज्ञानाचा म्हणजे इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून सतत माहिती गोळा करतात. त्या माहितीचे विश्लेषण करून एकीकडे पुरवठा व दुसरीकडे मागणी यांच्यात स्वयंचलितपणे निरंतर ताळमेळ स्थापित करतात. दोन्ही बाजूची त्यांना माहिती असते स्मार्ट ग्रिड्सला काय होते, किती उत्पादन होतं आहे, किती गरज आहे, आणि सारखं त्यांचं मॅचिंग करत असतात. कारण सारखं त्यांना इन्फॉर्मेशन मिळत असतं आणि त्या इन्फॉर्मेशनचं ते विश्लेषण करत असतात. हे वाटतं तितकं सोपं नाही आहे, फार अवघड आहे, पण होऊ शकतं आणि भविष्यात बहुतेक होईल. या डेव्हलपमेंटमध्ये जर्मनीचा पुढाकार आहे. कारण जर्मनीने एक हे घेतलेलं आहे आपल्यासमोर हे की ते लवकरात लवकर न्यूक्लिअर तर त्यांनी ठरवलं की वापरणारच नाहीत सध्या तरी, ते म्हणतायत तसं, आणि कोळसाही जितक्या लवकर जमेल तितका त्यांना काढायचं आहे. म्हणून रिन्युएबल्सवरच आले, अक्षय ऊर्जा स्रोतांवरच आले, आणि म्हणून स्मार्ट ग्रिड्सवर जर्मनीत बरंचसं चांगलं काम सुरू आहे. भारतात काही विशेष काम अजूनही झालेलं नाही. पण उचित स्मार्ट ग्रिड्स डेव्हलप करणं हे एक मोठे आव्हान आहे. दुसरं म्हणजे वीज ऊर्जा साठवण यंत्रणा. मी अगोदरच त्याच्यावर बोललो की वीज साठवणं, मोठ्या प्रमाणात साठवणं अवघड आहे. एक तर आपल्याला अल्पावधीकरता साठवायला लागतं, म्हणजे एका दिवसाच्या अवधीकरता. दुसरं म्हणजे दीर्घावधीकरता. 2-3 दिवस समजा वीज नाही मिळाली, सूर्यकिरण नसले, आभाळी आकाश असलं, वायू नसली, काहीच वीज मिळणार नाही. 2-3 दिवसाचं साठवण अगोदरचं असलं तर मग वापरू शकतो आपण. तर या यंत्रणांचे उद्दिष्ट असे असते
की एक तर अल्पावधीसाठी साठवण यंत्रणा, पंप स्टोरेज वापरता येईल. पंप स्टोरेज म्हणजे आत्ता जे जलविद्युत आहे केंद्र आहेत त्याच्यापासून पाणी वरून खाली येते आणि पाणीचा जो जोर असतो त्याच्यामुळे टर्बाईन रन होतं आणि त्याच्यामुळे वीज उत्पादित होते. समजा जास्ती वीज त्यामुळे मिळते आपल्याला, नको येते तेव्हा, तर त्याच विजेने पंप चालवायचा, पुन्हा ते पाणी वर पाठवायचं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा वापरायचं. त्याला पंप स्टोरेज म्हणतात. इलेक्ट्रिक बॅटरी स्टोरेज सगळ्यांना माहितीच आहे. प्रॉब्लेम तिथे आहे की लहान बॅटरीज ठीक आहेत, आपल्या मोबाईलमध्ये एवढीशी ती बॅटरी आहे, रोज आपण रात्री तिला चार्ज करतो. पण आता मी किलोवॉट आवर्समध्ये बोलत नाही, आता मी देशाची गरज त्याच्याबद्दल बोलतो आहे. म्हणून आपल्याला बॅटरी स्टोरेज म्हटलं तरी मेगावॉट आवर्समध्ये स्टोरेज करायचा प्रश्न आहे. लिथियम बॅटरीजवर बरंच काम सुरू आहे आणि आणखीनही काम बहुतेक जरुरी आहे जर इलेक्ट्रिक बॅटरीज आपल्याला पूर्णपणे काहीतरी देऊ शकतील. कंप्रेस्ड एअर स्टोरेजवर आहे, म्हणजे हवा कंप्रेस करायची, जेव्हा वीज असती तेव्हा त्या विजेचा वापर करून हवाच कंप्रेस करायची, जेव्हा वीज पाहिजे असती तेव्हा पुन्हा ते एअर एक्सपॅन्ड करून त्याच्यातून वर्क आणि इलेक्ट्रिसिटी मिळते. दीर्घावधीसाठी ऊर्जा साठवण यंत्रणा बहुतेक रासायनिक साठाच लागेल, केमिकल स्टोरेजच लागेल. हायड्रोजन गॅस, मिथेन गॅस, विजेचा जेव्हा एक वीज असती तेव्हा त्याचा वापर करून हे गॅसेस तयार करायचे, कंप्रेस करायचे, जितकं जमेल तितकं ठेवायचे आणि जेव्हा विजेची गरज असेल तेव्हा त्यांना पुन्हा जाळून आपल्याला पुन्हा थर्मल हीट जनरेट करून वीज तयार करता येईल, उत्पादन करता येईल. हे आहे. हे सगळे प्रश्न भविष्याचे आहेत. ह्याच्यावर काम केल्याशिवाय ही आव्हानं आपल्याला सोडवता येणार नाहीत. आपल्याला म्हणजे भारतालाच नाही पण सगळ्या देशांना हा प्रश्न आहे. तांत्रिक अडचणी सोडवल्या आणि सर्व आव्हानांवर मात केली तरी आर्थिकदृष्ट्या हे व्यवहार्य ठरेल का, हाही एक मोठा प्रश्न आहे. इज द इकॉनॉमिक्स अफोर्डेबल? मी इकॉनॉमिक्सबद्दल जास्ती बोललोच नाही, तुम्ही बघितलं एक दोनदाच नुसतं किती खर्च येईल तेवढं सांगितलं. हेही एक मोठे आव्हानच आहे. म्हणून मी एक कल्पना दिली तुम्हाला आजच्या या व्याख्यानात की अक्षय ऊर्जा स्रोत जर आपल्याला वापरायचे असतील, जर आपली ती गरज भागवणार असतील तर किती गरज आहे, आपले अक्षय ऊर्जा स्रोत कितपत ते देऊ शकतील, गरज भागवू शकतील, आणखीन काय काय आव्हानं आहेत. आता शेवटी ठळक बातम्या जसं आपण म्हणतो. भविष्यातील भारताची विजेची आवश्यकता याच्यावर मी बोललो. प्रति व्यक्तीला सरासर 4000 किलोवॉट आवर्स एवढी वीज लागेल असं मी म्हणतो, पण काही लोकांचं म्हणणं आहे की जास्ती पाहिजे, काही म्हणतात त्याच्यापेक्षा कमी सुद्धा चालेल, पण 4000 हा एक आकडा तुमच्या समोर ठेवतो, सगळ्यांच्या समोर ठेवतो. यानुसार संबंध देशाला 6800 टेरावॉट आवर्सची गरज साधारणपणे 2060-2070 वर्षाला लागेल, तेव्हा लागेल. विजेचे वितरण सध्या आहे त्यापेक्षा अधिक समतायुक्त व्हायला हवे. मात्र हे फार जरुरीचे आहे आणि हे अजूनही विशेष समजलेलं नाही आहे लोकांना. वीज उत्पादनाकडे पाहता अक्षय ऊर्जा स्रोतांची क्षमता, प्रमुख साधनं मी तुम्हाला सांगितलीच, सौर ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा, वायू ऊर्जा आणि जैविक ऊर्जा. हे स्रोत 6500 टेरावॉट आवर्स मॅक्सिमम उत्पादन देऊ शकतात, असा आत्ताचा अंदाज आहे. ही संख्या गरजेच्या संख्येजवळ आहे आणि हे संतोषजनक आहे. तांत्रिक आव्हाने, केवळ वार्षिक स्तरावर उत्पादन आणि गरज यांचे आकडे जुळणे पर्याप्त नाही. ते सतत 24 तास निरंतर जुळणे आवश्यक आहे. ही समस्या सोडवण्यासाठी भविष्यात स्मार्ट ग्रिड्स सहित वीज ऊर्जा साठवण्याची व्यापक यंत्रणा विकसित केली पाहिजे. हेही त्याच्यावर मी जोर देईन. आणि शेवटी आभार.
माझे IIT सहकारी ज्यांनी मला मदत केली आणि करतातच नेहमी, प्राध्यापक उदय गायतोंडे, प्राध्यापक जयंत नायक आणि प्राध्यापक नीरज कुंभकर्ण यांनी मला बरीच मदत केली. त्यांचा मी आभारी आहे. आणि आपले सर्वांचे आभार. इथे आलात, शांतपणे माझे व्याख्यान ऐकलेत. धन्यवाद. नमस्कार.